अहिल्यानगर सिटीजन न्यूज, जे आपल्या मनात तेच आमच्या बातमीत। श्रीगोंदा तालुका आणि अहिल्यानगर तालुक्यातील 32 गावांसाठी असणाऱ्या साकळाई योजनेला अखेर मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे। 1 एप्रिलला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षापूर्वी दिलेला शब्द या निमित्तानं पूर्ण केला। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी या कामासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला बुधवारी यश मिळालं। येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी शब्द दिला होता, तोच शब्द आता पूर्ण झालाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर तालुका आणि श्रीगोंदा तालुक्यातील 32 दुष्काळी गावांसाठी साकळाई योजनेची चर्चा अनेक पिढ्यांपासून सुरू होती। या योजनेतून या दोन्ही तालुक्यातील 9600 हेक्टर क्षेत्राला पाणी देण्याचं नियोजन होतं। या योजनेच्या नावाखाली अनेक निवडणुका लढवल्या गेल्या, परंतु प्रत्यक्षात ही योजना पूर्ण झाली नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 16 एप्रिल 2019ला वाळकी येथे झालेल्या जाहीर सभेत साकळाई योजनेला मंजुरी देण्याचा शब्द दिला होता। त्यानंतर सध्या असलेले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आपली सर्व ताकद पणाला लावली होती। जलसंपदा मंत्री पद मिळाल्यानंतर त्यांनी या योजनेच्या कामाला विशेष पाठपुरावा केला। सर्व शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण झालं आहे।